हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आता सध्या बघा एवढं सोपं झालं ना, अगदी या 1-2 महिन्यात तुम्हाला व्हिडिओ बनवायलाच वेळ भेटला नाही. तर थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यूट्यूबची किंवा मग कुठेही तुम्हाला जर इंस्टाग्राम वगैरे इकडे सगळीकडे जर थंबनेल टाकायचे असेल आणि अट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवायचे असेल कोणतीही झंझट न करता, आधी कसं आपल्याला स्वतः क्रिएट करावं लागायचं. कॅनवा म्हणा, बाकीचे ॲप घेऊन तिथे स्वतःचे फोटो टाका, त्याला कटआउट द्या, त्याला लाईन द्या, त्याला स्क्वेअर द्या, मग त्यात लिहा, मग त्या लिहिलेल्याला कलर द्या, या सगळ्या भानगडी कराव्या लागायच्या. पण आत्ता ह्या 1-2 महिन्यामध्ये इतकं जास्त म्हणजे डेव्हलप झालं म्हटलं तरी चालेल की इतकं जास्त सोपं झालं सगळं काम की आता कोणीही उठसूट यूट्यूबची थंबनेल बनवू शकतं. आपल्याला कोणाकडे जायची गरज नाही, कोणाला पैसे द्यायची गरज नाही, काहीच नाही. स्वतः आपण सगळं करू शकतो. कसं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की थंबनेल कशी बनवायची ते सोप्या पद्धतीने. तर हा जो मी व्हिडिओ बोलते ना, तर या व्हिडिओची तुम्ही जो व्हिडिओ बघताय, जी थंबनेल बघून तुम्ही ह्या व्हिडिओवरती क्लिक केले, तीच सेम टू सेम थंबनेल कशी बनवायची ते डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ठीक आहे. तर चला आपण सुरू करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक शेअर सबस्क्राईब करायचं. भले आपले लेट व्हिडिओ येतात पण येतात टायमिंगला. तर इथून पुढे मी कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे. चला वेळ न घालवता मी तुम्हाला सोप्या भाषेत थंबनेल यूट्यूबसाठी कशी बनवायची तर ते तर सगळ्यात पहिला आपण जाऊया आपल्या मोबाईलमध्ये. तर माझ्या मोबाईलची स्क्रीन इथं तुम्हाला दिसते. माझ्याकडे आयफोन आहे, त्याच्यामुळे आयफोनमध्ये कुठले ॲप येत नाही, मग अवघड होतं थंबनेल बनवलं. तर आता इथे बघा, पहिल्यांदा आपल्याला फोटोच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि आपल्याला एक असा छानसा फोटो काढून घ्यायचा आहे आपल्या थंबनेलसाठी उपयोगी असा. तर इथं माझा आहे बघा, हा फोटो मी पहिल्यांदाच काढून घेतला होता. तुम्हाला असा एक छानसा फोटो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे ChatGPTमध्ये. तर ChatGPT हा माझ्याकडे ॲप आहे बघा. तुमच्याकडे नसेल तर प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करून घ्यायचा आहे तो ॲप. लक्षात ठेवा आणि फ्रीमध्ये आहे, ह्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाही. आता इथं उघडला ChatGPT की तो प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं, फोटोमध्ये जायचं, इथून आपण जो फोटो काढला तो फोटो घ्यायचा. फोटो घेतला की तर खाली लिहायचं, आपल्या असेल त्या भाषेत लिहायचं. तुम्हाला जमत नसेल तर साईडला स्पीकरचं माईकचं ऑप्शन दिलेलं आहे, माईकवरती क्लिक करून बोलायचं. बोललेलं तिला जास्ती चांगलं समजतं ChatGPTला लिहिल्यापेक्षा. पण आता मी तर तुम्हाला लिहून दाखवते. पण तुम्ही जर करणार असाल तर शक्यतो बोलून करा, म्हणजे बोललेले शब्द कसं अॅक्युरेट कळतात. लिहिताना थोडं स्पेलिंग मिस्टेक झालं, काही झालं तरी चालतंय. तर मी तर साध्या भाषेत लिहिते, यूट्यूब थंबनेल बनवणं झालं सोपं. ही माझी पहिली लाईन इथं कंप्लीट झाली, ठीक आहे. मी थोडा गॅप दिला, स्पेस दिला. त्यानंतर आता मी इथं लिहिते, ChatGPTमध्ये कशी थंबनेल बनवावी किंवा बनवायची असं लिहिणार आहे. ही माझी दुसरी लाईन. आपल्याला जे टायटल आपल्या थंबनेलमध्ये घ्यायचे आहेत ना, ते सगळे टायटल इथं लिहायचे आहेत. एकदम सोपं आहे आणि हे सोपं झालं ना, तेव्हापासून सगळ्यांना थंबनेल बनवणं एकदम सोपं झालं आहे. त्यानंतर परत स्पेस देऊन मी माझी तिसरी लाईन लिहिते, अशी थंबनेल बनवा की व्हिडिओ नक्की व्हायरल होणार. बघा असं मी लिहिलं आहे, अशी थंबनेल बनवली तर व्हिडिओ नक्की व्हायरल होणार असं लिहिणार आहे. ह्या माझ्या 3 लाईन झालेल्या आहेत. आता तुम्हाला जे पण लिहायचं आहे ते तुम्ही लिहू शकता किंवा बोलू शकता. शक्यतो बोलून करा. मी तर मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी तर लिहून केलं आहे, पण मी सुद्धा बनवूनच म्हणजे बोलूनच पटकन करते. बोलायला सोपं पडतं आणि लगेच होतं टायपिंग करत बसण्यापेक्षा. आता मी इथं लिहिते, यूट्यूब थंबनेल बनवून दे. सगळ्यात शेवटी लिहायचं आहे की तुम्हाला काय पाहिजे, हे मेन आहे. यूट्यूब थंबनेल बनवून दे. आता तुम्हाला जर इंस्टाग्राम थंबनेल पाहिजे असेल किंवा एखादं इन्व्हिटेशन कार्ड बनवायचं आहे कार्यक्रमाचं कोणत्या, तर तसं तिथं लिहायचं मला काय पाहिजे ते. आणि आता बघा मी सेंड केलं. आता सेंड केल्याच्यानंतर ती 1 मिनिटाचा टाईम घेते, 60 सेकंद लागतात इथे. मग पहिल्यांदा मेकिंग करतं, बनवतं, त्याच्यानंतर मग ते आपल्याला व्यवस्थित बनवून देतं सगळं. पण इथे लक्षात ठेवायचं, जे हवं आहे ते सांगायचं. आता मला थंबनेल पाहिजे होती, यूट्यूबची पाहिजे होती, तर मी इथं लिहिलं यूट्यूब थंबनेल बनवून दे. मला जर शॉर्ट व्हिडिओ पाहिजे असती किंवा मग इन्स्टासाठी पाहिजे असती तर मी तसं लिहिलं असतं की इंस्टाग्रामसाठी छान थंबनेल बनवून दे. किंवा मग तुम्हाला एखादी जाहिरात करायची आहे, ती जाहिरात तसं सांगायचं की मला अशी जाहिरात बनवून दे. सगळं टोटल देते. आता इथं 1 लास्ट ट्विक आलेला आहे आणि आता आपली थंबनेल ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. 60 सेकंदाच्या आत आपण बनवू शकत नाही. अर्धा 1-1 तास लागतो एका व्हिडिओची थंबनेल बनवण्यासाठी. पण आता खूप सोपं केलं आहे ChatGPTने. बघा आता माझं इथं थंबनेल बनवून रेडी झालेलं आहे. किती जास्त इझी आणि किती मस्त थंबनेल बनवून दिली. पण आता इथे ते केलं आहे काय की सोपे हा शब्द तिने इंग्लिशमध्ये लिहिला आहे,
मला इंग्लिशमध्ये नको आहे, मला मराठीत सोपे असा शब्द पाहिजे. यूट्यूब थंबनेल बनवणं झालं सोपं. ChatGPTमध्ये थंबनेल कशी बनवायची, अशी थंबनेल बनवली तर व्हिडिओ नक्की व्हायरल होणार. हेच व्हायरल होणार हे पण तिनं इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, तर मला ते मराठीत पाहिजे. तर आता मी तर खाली एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करते बघा. खाली एक एडिटचा ऑप्शन आहे कोपऱ्यात, पहिलाच ऑप्शन. आणि इथं परत लिहायचं की सोप्पं हा शब्द मला मराठीत लिहून दे. बघा तिथं बोलू शकता बरं का, मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते म्हणून मी इथं लिहिते, टाईप करते, नाहीतर बोला. बोललं की लय सोपं जातं आहे. बऱ्याच लिहित बसलं की टाईमपास होतो. तर आता बघा परत आता मी सांगितलेलं चेंजेस त्याच्यामध्ये ती करून देईल. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांदा आपण चेंज करायला जातो तर आपला जो चेहऱ्याचा फेस आहे तर तो वेगळा येतो, आपण रिअल वाटत नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं सुरुवातीला जर काय चेंज वाटत असतील तर तिथं तिला सांगायचं की माझा फेस आहे तसाच राहू दे, माझ्या फेसमध्ये बिलकुल पण बदल करू नको. नाहीतर दुसऱ्यांदा एडिट करताना तिच्याकडून काय होतं ChatGPT करून की आपला फेस बदलून येतो. सेमच येतो पण थोडा आपण वेगळं दिसतो. आता बघा वरती मी वेगळी वाटते, पण आता खाली जी थंबनेल बनवून येईल ना तर त्याच्यामध्ये मी थोडीशी वेगळी दिसणार. तर हे सगळं होतं. बघा आता एक 60 सेकंद लागतात फक्त, जास्ती टाईम नाही लागत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो ते मला कमेंटमध्ये सांगा. तुमचे काही पण प्रश्न असतील ते विचारा. आता आपण रोज एक व्हिडिओ टाकणार आहे तुमच्यासाठी. जे पण विचारायचं आहे ते विचारा, कोणतं काय कसं करायचं सगळं विचारा. आता बघा एक लास्ट होते, संपलंच मग झालं. तर आता होते रेडी. पहिल्यासारखं आता काहीच राहिलं नाही कष्टाचं काम. आता सगळं सोपं झालं आहे, सगळं सोपं झालं आहे. हे बघा इथे माझे आता थंबनेल बनवून आले, पण या थंबनेलमध्ये माझा चेहरा आहे थोडासा वेगळा दिसतोय की नाही बघा. मी आहे असं वाटत नाही, थोडी वेगळी दिसते. पण इथं व्हिडिओ नक्की व्हायरल होणार हे सुद्धा तिने मराठीत केलं. सोपे हा शब्द पण तिने मराठीत बनवून दिला. सगळं व्यवस्थित केलं, पण चेहऱ्याचा थोडासा मला वेगळा वाटतोय, नाहीतर बाकी सगळं सेमच आहे. आणि इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे वरती बघा. शेअरच्या बाजूला डाउनलोडचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं. गॅलरीमध्ये येऊन जातो आणि आपल्या व्हिडिओवरती डायरेक्ट अपलोड करून द्यायचं यूट्यूबला. इतकं सोपं आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही. लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पुढच्या व्हिडिओसाठी. म्हणजे